खालप गणाचा विकास हाच आमचा ध्यास. केदारनाना आहेर यांचे विश्वासू, खालप गणासाठी दिशा दाखवणारे, विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ. पंचायत समिती खालप गणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत महल पाटणे. हिंगोलीत हळदी कुंकू कार्यक्रमातून योगाचा संदेश. तिरुपती नगरात नाविन्यपूर्ण उपक्रम. हिंगोली शहरातील तिरुपती नगर येथे आयोजित पारंपरिक हळदी कुंकू कार्यक्रमाला यंदा आरोग्यविषयक सामाजिक संदेशाची जोड देत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी घराघरात योग पोहोचावा, महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटावे या उद्देशाने योग प्रसाराचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी योग केल्याने होणारे शारीरिक व मानसिक फायदे, ताणतणाव कमी होणे, आजार प्रतिकार शक्ती वाढणे तसेच दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रांगोळी व बॅनरच्या माध्यमातून योगाचा प्रचार व प्रसार करत महिलांनी समाजापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात मनीषा शिंदे, योगिता चव्हाण, शिल्पा मुलंगे, उर्मिला सावके, किरण बोडखे, वर्षा पाटील, उर्मिला जांभळे, संगीता कव्हर, स्वाती खिल्लारी, भाग्यश्री पांडे, श्वेता गवडी, विनया पाटील, निलिमा राळेगावकर तसेच योग शिक्षिका मंगल काळे यांच्यासह नगरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. पारंपरिक सण समारंभातून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास्पद ठरला. S9 TV प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण, हिंगोली. हळदी कुंकू केल्याने आपल्या जुन्या मैत्रिणी, जुने नातेसंबंध एकत्र येतात. ते गोळगोळी घेऊन वाटप करून आपण एकमेकांशी बोलणं होतं आणि त्यानिमित्त आम्ही योगाचं पण त्यांना महत्त्व सांगितलं. योग केल्याने कोणते आजार जातात, काय जातात, योग करो योग और रहो निरोग, हे आम्ही महत्त्व त्यांना सांगितलं. योग आणि योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही त्याचं पॉम्पलेट्स वगैरे वाटत आहोत आणि हळदी कुंकू पण करत आहोत. म्हणजे एकंदर हळदी कुंकू तर करायचंच, पण त्याला जोड योगाचे महत्त्व ही माहिती द्यायची. करो योग और रहो निरोग. और योग के फायदे इतने हैं कि योग करने से हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है और कितने बहुत से गंभीर आजारों से भी हमारी छुटकारा होती है.